आजा 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 यीशु बुला रहा है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है वक्त है अभी देर ना कर कब तक रखेगा उसको बाहर खोल अपने दिल के द्वार को यीशु मसीह को ले अंदर आशा भरी नजरों से वो आशा भरी नजरों से वो तुझको निहारता है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है जिंदगी से घर परेशान है यीशु पास आ वो मेहरबान है यीशु मसीह से क्यों दूर तू जाने जग वो खुदा का नूर है बाहें पसारे यीशु मेरा बाहें पसारे यीशु मेरा तुझको पुकारता है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है जय पाकर साथ यीशु के बैठेगा तू सिंहासन पर जैसे यीशु भी जय पाकर बैठा पिता के सिंहासन पर वो ही जीवन देने वो तुझको वो ही जीवन देने वो तुझको आवाज दे रहा है द्वार पर वो तेरे खड़ा है खटखटा रहा है द्वार पर वो तेरे खड़ा है
खटखटा रहा है। आजा 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 यीशु बुला रहा है। द्वार पर वो तेरे खड़ा है, खटखटा रहा है। द्वार पर वो तेरे खड़ा है, खटखटा रहा है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet बुधवारच्या उपस्थितीनिमित्त this Wednesday सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook. देव आमची भेट घेतो. God meets us. त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank the name of God. आपल्या सर्वांची पुन्हा एकदा उपस्थिती Presence of all once again आदरणीय, is respectable, आनंददायी आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारे आहे. and will extend the work of God. आपण सर्व सुरक्षित आहात, We all are safe. आनंदित आहात, We are happy. शांतीने राहतात. We live in peace. दर बुधवारी Every Wednesday घराघरात at home उपवासमध्ये उपस्थित राहतात. are present for worship. त्यावेळेला आम्ही देवामध्ये तुमचं कौतुक करत आहोत. We are praising you in God for that. नवीन लोकांचं बी आम्ही आगत स्वागत करत आहोत. We welcome new people. ज्या आशेने तुम्ही आलात, The hope with which you have देव come. आशा मनोभंग करत नाही. God does not give up on hopes. देव तुमचे मनोरथ पूर्ण करील. God will fulfill your hopes. देव तुम्हाला हिंमत देईल. God will give you देव courage. तुम्हाला धैर्य देईल. God will give you देव patience. तुमचं समाधान करल. God will satisfy देव you. तुमची आशा पुसून टाकेल. God will wipe away your यासाठी tears. आम्ही आज For this today, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur आपल्या Ministry, सर्वांचं all of you, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. we welcome you all. तुमचं कौतुक करत आहोत. We appreciate you, जो वेळ, the time, जो समय the moment तुम्ही देवासाठी देत आहात, that you are giving to त्या God. वेळेची फार किंमत आहे. That time is of essence. आम्ही देवासाठी वेळ देतो, We give time for God, देव आम्हाला वेळ देतो. then God gives us time. त्यावेळेला आम्ही देवाबद्दल धन्यवाद करत आहोत. So we thank our God. आज देवाच्या वचनातून Today from God's word, काही गोष्टीचा आम्ही बोध घेणार आहोत. we are going to learn some की things देवाचं वचन that God's word आम्हाला मार्गदर्शन करतं, guides us, आमचं सांत्वन करतं, comforts us, आमची सुधारणा करते. improves us, ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे the way we should go. त्या मार्गात आम्हाला सुरक्षित ठेवतंस. It keeps us safe in that way. योग्य काय, योग्य काय, What is right and wrong, जीवनासंबंधी निर्णय कसा घ्यावा, how to make decisions of life. देव आम्हाला शिकवतो. God teaches us. देव आम्हाला मार्ग दाखवतो. God shows us the त्या way. मार्गाचं मार्गदर्शन करून By guiding in that way, आमचं कल्याण करतो, God blesses us आमचं हित करतो. and benefits us. त्या देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. We will see from the word of God आम्ही मत्ते शुभवर्तमान in the Gospel of Matthew, 22 अध्याय chapter 22. 37-38 मध्ये आम्ही पाहतो. In 37-38 we see त्या ठिकाणी येशू ख्रिस्त बोलतो, there Jesus Christ says, सर्वात मोठी देवाची आज्ञा कोणती? what is God's greatest powerful command? ते येशूने सांगितलं आहे, Jesus said, तो आपला देव परमेश्वर the Lord your God, याच्यावर on him पूर्ण मनाने, with all your heart, पूर्ण जीवाने, with all your soul, पूर्ण शक्तीने, with all your strength, पूर्ण बुद्धीने with all your तू mind, देवावर प्रीती कर. you love your God तसे आपल्यावर, as yourself, तसे आपल्या शेजारावर प्रीती कर. love your neighbor. देव आम्हाला शिकवतो God teaches प्रेम us कसं करावं. how to देव love. म्हणतो पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने देवावर प्रेम कर. God says with all your heart, soul, strength and mind, love your Lord. प्रेम कर. Love him. प्रेम Love. कसं करावं How to love. देव आम्हाला शिकवतो. God teaches बायबल us. सांगतो, Bible says, योहान याचे पहिले पत्र John 1st, 4:10 मध्ये,
In 4:11, देव म्हणतो God says प्रीती कशी करावी how to love. हे मी तुम्हाला शिकवलं आहे. I have taught you this. पहिले मी तुम्हाला दाखवलं आहे First, I have shown you की प्रीती कशी करावी. that how to love. मी आपला एकुलता एक पुत्र तुम्हासाठी दिला. I gave you my only begotten Son. त्याला वधस्थ मी बलिदान केलं. He was sacrificed on cross. मी प्रेम कसं करावं तुम्हाला दाखवलं. I showed you how to love. घेण्यापेक्षा देणे बरे. It's good to give than to मी take. दिलं. I gave. मी तुमच्यावर प्रेम करतो. I love you. माझा एकुलता एक पुत्र My only begotten Son, प्रभू येशू ख्रिस्त Lord Jesus मला Christ. प्रिय आहे. He is dear to मला me. परमप्रिय आहे. He is my beloved. पण मी जगासाठी त्याला दिलं. But I gave him for the world. जगाचं प्रायश्चित्तासाठी त्याला दिलं. I gave him for world's जगाचा atonement. नाशापासून बचावायसाठी दिलं. I gave him to save the world from destruction. जगाचा उद्धारासाठी मी पुत्राला दिलं. I gave my Son to save the world. देवाने दाखवलं. God showed. आपला एकुलता एक पुत्र त्याने तुम्हाला आमच्यासाठी दिला. He gave his only begotten Son, जो त्याला प्रिय होता. who was beloved. त्याने स्वर्गातून त्याला पृथ्वीवर पाठवलं. He sent him down from heaven to earth. पृथ्वीवर त्याने कार्य केलं. He worked on earth. त्याने वधस्तंभ उचलला. He picked up the cross. वधस्तंभावर त्याचे हालाल झाले. He suffered on the cross. वधस्तंभावर त्याची चेष्टा झाली. He was mocked on the cross. त्याची थट्टा झाली. He was teased. त्याच्यावर घाव झाले. He was wounded. अनेक जखमा झाल्या. He suffered तो injuries. मरणापर्यंत गेला. He went तो until मृत्यू death. पावला. He died. पुन्हा तो उठला. He rose again. हे दैवी प्रेम आहे. This is godly मरणातून love. प्रथम कोणीच उठला नाही. No one has rose from the dead first. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला उठवलं. God raised up Lord Jesus कारण Christ. हा येशू हा देवाचा पुत्र होता. Because Lord Jesus was Son of God. देवाचं प्रेम God's love मृत्यूपासून पार जातं. goes beyond death, जीवन देतं. gives life. त्या देवाच्या प्रीतीचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God for His love. देव आमच्यावर प्रेम करतो. God loves us. देवाचं प्रेम अलौकिक आहे. God's love is supernatural. देवाचं प्रेम कधी बदलत नाही. God's love never changes. आम्ही मलाकी 3:6 मध्ये पाहतो. In Malachi 3:6 we का देव see, परमेश्वर न बदलणारा देव आहे. your God does not change. आम्ही इब्री 13:8 मध्ये पाहतो. In Hebrews 13:8 we see, येशू ख्रिस्त काल आज युगानं सारखा आहे. Lord Jesus is the same yesterday and today. देव बदलत नाही. God does not change. देवाचं वचन बदलत नाही. God's word does not देवाचं change. प्रेम कधीच बदलत नाही. God's love never म्हणून changes. देव म्हणतो माझं प्रीती तुला कधी अंतर देणार नाही. So God says, my love will never leave you. मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुला I सांभाळ. will take care of you until the end. मी तुला कधी टाकणार नाही, तुला सोडणार नाही. I will never leave you. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. आमचं प्रेम बदलतं. Our love changes. मनुष्याचा कंटाळा येतो. Man gets bored of man. मनुष्याला सोडून टाकतो. Man leaves man. मनुष्यापासून विभक्त होतो. Man is separated from man कारण मनुष्याचं प्रेम बदलतं. because there is change in man's love. देव न बदलणारा देव आहे. God does not change. देवाचं प्रेम God's love अलौकिक आहे. is supernatural. सुंदर आहे. Is beautiful. देवाचं प्रेम आमचं हित करतं. God's love benefits us. आमचं सुधारणूक करतं. It improves us. आमचं परिवर्तन करतं. It changes आम्हाला us. चांगले दिवस दाखवतं. It shows us good आम्हाला days. चांगले आशीर्वाद We भेटतात. receive good आम्हाला blessings. चांगल्या गोष्टी देव आम्हाला देतो. God gives us good things. देवाचं प्रेम God's love. आमचं कल्याण करतं. God's love आमचं welfare us. भविष्य घडवतं. It shapes our हे future. दैवी प्रेम आहे. This is divine love. देवाचं प्रेम. God's love. देव आमचा विचार करतो. God thinks about us. देव आमची काळजी घेतो. God takes care of us. देव आमची आठवण करतो. God remembers us. कारण देवाचं प्रेम Because God's love. आमच्यासाठी येशू ख्रिस्त प्रार्थना करतो. Lord Jesus prays for us. हे बाप यांना क्षमा कर. Oh God, forgive them. हे काय करताना समजत They नाही. don't know what they do. यांना संधी दे. Give them a chance. यांना वेळ दे. Give them some यांना time. पस्त बुद्धी दे. Give them wisdom to repent. यांचं तारण कर. Give them यांचं salvation. हित कर. Benefit them. यांना आशीर्वाद घे. Bless them. यांना शापातून बाहेर काढ. Get them out of the curse. हे दैवी प्रेम आहे. This is divine love. तो आम्हाला प्रेम करतो. You love us. आम्ही देवावर किती प्रेम करतो. How much we love God. यातून आम्ही आज काही गोष्ट बोध घेत आहोत. From this we learn few things. देव आमच्यावर प्रेम करतोच आहे. God loves us. देव प्रतिदिवशी आमच्यावर प्रेम करतो. God loves us every day. प्रतिदिवशी सूर्य उगवतो. The sun rises every day. नवे नवे दिवस आम्ही पाहतो. We see a new day. आमचं आयुष्य वाढत जातं. Our lives grow. नव्या नव्या गोष्टी आम्ही पाहत राहतो. We see new things. देव आमचं आयुष्य वाढत जातो. God prolongs our देव lives. आम्हाला मदत करत असतो. God helps सर्व us. गोष्टीचा पुरवठा करत असतो. God gives us देव सर्व आमची everything. काळजी घेत असतो. He takes care of us day आम्हाला and night. देव सर्व गोष्टीची सृष्टीद्वारे पुरवठा करतो. God provides us everything through creation. पावसाची वृष्टी करतो. It rains.
पेरणाऱ्यात बी खाणाऱ्यात तो भाकरी देतो. He gives seed to the sower and bread to the देव eater. आमची आठवण करतो. God remembers us. देव आमची काळजी घेतो. God takes care of देव us. आमच्यावर प्रेम करतो. God loves us. देव आमच्यासाठी वेळ देतो. God gives us time. देव आमच्यासाठी उपस्थित राहतो. God is present for us. आम्ही हाक मारून तिथे देव आम्हामध्ये येतो. God comes into us when we call. ही फार महत्वाची गोष्ट आहे. This is an important पण आज thing. बायबलमध्ये आम्ही पाहतो. But today we see in मत्ती Bible, सुवार्ता 22:37 मध्ये आम्ही पाहतो. in Matthew 22:37 we see, देव आम्हाला म्हणतो, God tells us, तू देवावर पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम कर. you love your God with all your heart, soul, mind and strength. आम्ही देवावर किती प्रेम करतो. How much do we love आम्ही God? देवाची किती आठवण करतो. How much do we remember आम्ही God? देवाचा किती विचार करतो. How much do we think of God? आम्ही देवासाठी किती वेळ देतो. How much time do we give to God? देवासाठी किती समय देतो. How much time do we give God? दिवसातून 24 तास आहे. It is 24 hours a day. देवाने सर्वांना सारखा वेळ दिलेला आहे. God has given everyone the same देव time. कोणीच म्हणू शकत नाही माझ्याकडे वेळ नाहीये. No one can say I don't have time, का देवाने सर्वांना वेळ दिलेला आहे. because God has given everyone time. सर्वांकडे समय आहे. Everyone has time. सर्वांना देव आयुष्य देत आहे. God is giving life to देव all. सर्वांची वाढ करत आहे. God is raising all. कोणीच म्हणू शकत नाही माझ्या देवासाठी वेळ नाही आहे. No one can say I don't have time for God. ज्या देवाने तुम्हाला वेळ दिला, God gave you time. ज्या देवाने तुम्हाला मला समय दिला आहे, God gave you time and moment. देव आमची काळजी घेतो. God takes care of us. देव आमच्यावर प्रेम करतो. God loves us. त्याने आपला पुत्र दिला He gave His Son की आमचं नाशीतून बचावा. so that we may be saved आज from तो आम्हाला destruction. बोलवत आहे. He's calling us today. तो आज आम्हाला हाक मारत आहे. He calls us today. मग ते 11:28 प्रमाणे, Like Matthew अहो 11:28. कष्टी भारागंजन तुम्ही माझ्याकडे या, Come to me, you weary and मी burdened तुम्हाला people. विसावा देतो. I will give you मी rest. तुम्हाला शापातून बाहेर काढतो. I take you out of curse. मी तुम्हाला आशीष देतो. I give you blessings. तुमचं कल्याण करतो. I'll do your मी welfare. तुमचं हित करण. I will do good to आज you. देव रात्रंदिवस आम्हाला हाक मारत आहे. Today, day and night, God calls us. हात पसरून आम्हाला देव बोलवत आहे. God stretches His arms and calls us. पण आम्ही देवाकडे लक्ष देत नाही. But we do not pay attention to आम्ही देवावर God. विश्वास ठेवत नाही. We do not believe in God. आम्हाला आमच्याकडे देवासाठी समय नाही We आहे. have no time for God. आम्हाकडे देवासाठी वेळ नाही We आहे. don't have time for God. बायबल सांगतं Bible says यशया 55:6 मध्ये, in Isaiah 55:6, परमेश्वर प्राप्तीचा काळ आता आहे. seek the Lord while He may be found. आज समय आहे. Today is the time. आज वेळ आहे. Today is the दुसरे moment. कोरिंथी 6:2 मध्ये, In Corinthians 2:6-2, आज अनुकूल समय आहे. now is the acceptable आज time. प्रसाद समय आहे. This is the good time. देव तुम्हाला हाक मारत आहे. God is calling you. देव तुम्हाला बोलत आहे. God calls you. देव तुमची वाट पाहत आहे. God is waiting for प्रगटी you. 3:20 प्रमाणे, Like Revelation 3:20, पहा मी दाराशी उभा आहे, look, I stand at the door दार ठोकत आहे. and knock. देव आम्हाला हाक मारत आहे. God is calling आम्ही us. दुर्लक्ष करतो. We ignore. आम्ही वेळ देत नाही. We don't give आम्ही time. देवाला वेळ नाही असं सांगतो. We tell God there is no time. आम्हाला समय नाही आम्ही सांगतो. We say we don't have time. पण आमच्याकडे जो वेळ आहे, But the time we have, जे देवाने दिलेला समय it आहे, is a time given by हा God. देव समाप्त करू शकतो. God can end this time. आमचं आयुष्य समाप्त करू शकतो. God can end our life. कारण हे देवाने दिलं तुम्हाला मला संधी आहे. Because this is the opportunity God has given you and बायबल me. सांगतं Bible says इफिस 5:16 मध्ये, in Ephesians 5:16, संधी साधून घ्या, take the opportunity. वेळेचा सदुपयोग करा. Make the most of the time. चांगला वेळ आहे, This is a good time. चांगला समय आहे. This is a good moment. वेळेचा समयचा उपयोग करा. Make the most of the time. देवाकडे जा, Go to God. देवाजवळ प्रार्थना करा, Go to God and pray. देवाला हाक मारा. Call on God. तुम्ही कसे असा, Whatever you are. पण आज देव भेटण्याचा समय आहे. But today is the time to meet God. पण आज चांगला वेळ आहे. Today is a good आम्ही time. देवासाठी आमच्याकडे वेळ नाही असं चूक करतोय आमच्याकडून. We make mistake as we have no time for God. आमच्याकडे वेळच नाही We आहे. don't have time. आमच्याकडे पुष्कळचं काम आहे, We have a lot of work. पुष्कळशी योजना आहे, We have many पुष्कळचे plans. संकल्प आहे, We have many पुष्कळचे resolutions. उद्योग आहे, We have our work. पुष्कळच्या गोष्टी आम्ही करत We राहतो. keep doing lot of things. हे काम राहिलं, This work is हे काम pending. राहिलं, This work is हे काम pending. ते काम ते काम, This work and that work. आम्ही तेच करत राहतो. We keep doing those ह्याने आम्हाला things. काहीच प्राप्त होणार We नाही. will get nothing out of this. उपदेशक म्हणाला, The preacher said, हे सर्व गोष्टी व्यर्थ आहे, all this is in vain. याने तुम्ही काहीच प्राप्त करू शकत There is नाही. nothing you can get from शमूएलने this. सर्व गोष्टीचा अभ्यास केला. Samuel studied all these things. तो मला समय आहे, He said there is time. वेळ आहे, There is time. ह्या समयाचा सदुपयोग करा. Make the most of this time. देवाकडे जा, Go to God. देवाचं भय धरा, Fear God. देवाच्या आज्ञेचं पालन करा. Obey God's हे commandments. सर्व गोष्टी तुम्ही करता.
You do all these हे things, सर्व व्यर्थ आहे. it's all in याने vain. तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही. You will not get असं anything out उपदेश of it. 3 मध्ये तो म्हणतो, In Ecclesiastes 3, असं 12-13 मध्ये तो म्हणतो, in 12:13, he says, हे सर्व व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. all this is in vain and vain. ह्या वेळ, This time, ह्या समयाला for this time, आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. we should go to God. आम्हाला देवाची आठवण केली पाहिजे. We must remember God. दिवसातून आम्ही देवाची आठवण केली पाहिजे. During the day, we should remember God. पुन्हा मी देवासाठी वेळ नाही, But we say we don't have time for God. आमच्याकडे फार घाई आहे, We are in a hurry. आम्ही फार बिझी आहोत, We are very busy. त्यामुळे आम्ही देवाकडे लक्ष देत नाही. So we don't pay attention to यातून आम्हाला God. काहीच प्राप्त होणार We नाही. will not get anything out of मनुष्याने this. सर्व जग मिळवलं, Man gained the whole world, पण आपल्या आत्म्याचा नाश केला. but destroyed their souls. तो काय प्राप्त करणार? What will he achieve? त्याचा नाश होईल. He will be destroyed. हा चांगला समय आहे. Today it's a good time. देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे. God has given time for you and या me. वेळेचा आम्ही सदुपयोग केला पाहिजे. We must make most of this time. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, देव आमच्यावर प्रेम करतो, God loves us. तो आमचा विचार He करतो, thinks of us. तो आमची आठवण करतो, He remembers तो us. आमची काळजी घेतो, He takes care of तो us. आमच्यासाठी वेळ देतो. He gives us ज्या time. गोष्टीवर आमचं प्रेम असतो, The things we love, त्या गोष्टीत आम्ही वेळ देतो, we give time to those things. त्या गोष्टीत आम्ही समय देतो, We give time to those त्या things. गोष्टीचा आम्ही विचार करतो, We think about those things. त्या गोष्टीचं आम्ही मनन करतो, We study about those things. त्या गोष्टीचे आम्ही सर्व काही करतो, We do everything for those कारण things त्या गोष्टीवर आमचं प्रेम असतं. because that's what we love. जिथे प्रेम आहे Where there is तिथं love, आम्ही वेळ देतो, there we give तिथं आम्ही time. खर्च करतो, There's where we आम्ही spend. तिथं समय देतो, We spend time there. बरंच काही करतो, We do a lot कारण आमचं प्रेम आहे. because that's what we love. आज आम्ही पारख करणार आहोत, So today we will judge आम्ही कशावर प्रेम करतो, what we love, आम्ही कोणत्या गोष्टीवर प्रेम करतो. what things we येशू love. ख्रिस्त आम्हाला म्हणतो की पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने देवावर प्रेम Lord कर. Jesus said, with your whole heart, soul, mind, and strength, love God. देवाच्या आज्ञेचं पालन कर. Obey God's commands. जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे, The most important thing in life, सर्वात मोठं प्रथम स्थान आम्ही देवाला दिलं पाहिजे. the first place we should give is to God. सर्वात प्रथम देव आहे. God is first. तो म्हणला मी अल्फा He ओमेगा आहे. said, I am the Alpha and Omega. तो म्हणला मी प्रारंभ शेवट आहे. He said, I am the beginning मी and the सर्व काय end. आहे. I am माझ्या everything. हातात सर्व सत्ता आहे, All power is in my माझ्या हातात hands. सर्व अधिकार आहे, I have all the माझ्या rights. हातात सर्व राज्य All आहे, the kingdom is in my hands. जीवन मरण माझ्या हाती आहे, Life and death are in my शाप hands. अश्वत माझ्याकडे आहे, Curse and blessings I have. अभिष्ट अनिष्ट माझ्याकडे I आहे, have the desired and सर्व काय undesirable. देवाकडे आहे. God has all things. मग आम्ही प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. So we must put God first. आमच्या जीवनासंबंधी प्रत्येक गोष्ट देवाकडे आहे. God has everything about our lives. आमची गरज, आमची आवश्यकता सर्व देवाकडे All our आहे. needs and wants are with God. ज्या गोष्टीची आम्हाला आवश्यकता आहे All that we need, ते सर्व देवाकडे आहे. that is with God. शांती देवाकडे आहे, Peace is with God. आनंद देवाकडे आहे, Joy is with उन्नती God. देवाकडे आहे, Betterment is with सर्व God. आशीर्वाद देवाकडे आहे, God has all the सर्व blessings. सुरक्षितता देवाकडे आहे, All security is with सर्व God. देवाकडे आहे. God has everything. आमच्याकडे काहीच नाही We आहे, have nothing. आम्ही शून्य आहोत. We are zero. येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said यहोवान सुसमाचार 15:3 मध्ये, in the Gospel of John मजपासून 15:3, विभक्त असतात तुम्ही काहीच करू शकत नाही. there is nothing you can do if you are separate देवाशिवाय from आम्ही me. काहीच करू शकत There is नाही. nothing we can do without God. देवाशिवाय पान बी हलत नाही. Even a leaf do not move without God. देवाशिवाय आम्ही काहीच करू शकत There नाही. is nothing we can do without आम्ही God. सर्व काय मिळवलं, We got everything. सर्व व्यर्थ आहे. It's all in त्यात vain. काहीच शांती नाहीये, There is no peace in त्यात it. आनंद नाहीये, There is no happiness. त्यापासून आम्हाला काही प्राप्त होऊ शकतच नाही. We can get nothing out त्या of गोष्टी it. तुम्हाला शांती देऊ शकत नाही, Those things can't give you त्या peace. तुम्हाला आनंद देऊ शकत They नाही, can't give you ते happiness. तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत They can't नाही, bless you. ते तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही, It cannot keep you ते safe. तुम्हाला मृत्यूपासून वाचू शकत नाही. It cannot save you from death. देव सर्व तुम्हाला देऊ शकतो. Only God can give you everything. यासाठी आम्ही देवाची आठवण केली पाहिजे, For this we must remember आम्ही देवाचा God. विचार केला पाहिजे, We must think about God. आम्ही ते देवासाठी वेळ दिला पाहिजे. We must give time to God. आम्ही म्हणतो देवासाठी वेळ नाही आहे, We say we have no time for God. ही सर्वात मोठी मूर्खता आहे. This is the biggest foolishness. ही सर्वात मोठी मूर्खता आहे. This is the biggest foolishness. देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी वेळ तयार केलेला आहे. God has made time for you and me. त्या देवासाठी आम्ही वेळ दिलाच पाहिजे. So we should give time to God. आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. We should love God. जर आम्ही देवावर प्रेम करतो, If we love God,
आम्ही देवाच्या वचनावर प्रेम करतो. We love God's word. देवाच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रेम करतो. We love everything about God. यासाठी देवावर प्रेम केलं पाहिजे आम्ही For this we must love पूर्ण God मनाने, with all your heart, जीवाने, soul, बुद्धीने, mind, शक्तीने and strength. आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. We should love God. आम्ही देवाची आठवण केली पाहिजे. We should remember God. हा एके दिवशी मी प्रार्थना करत असताना, One day while I was praying, देवाशी बातचीत करत असताना while talking to God, देवाने मला काही गोष्टीचा बोध केला. God taught me few things. देवाने मला हाक म्हणून सांगितलं, God called me and said, यहोशा यहोशा, Joshua, Joshua, मी तुला जपतो, I take care of मी you. तुझी काळजी घेतो, I care for you. तुला सांभाळतो, I take care of you. सेकंदला तुला सांभाळतो, For seconds I take care मी of you. तुझी देखरेख करतो, I watch over you. मी तुला सर्व गोष्ट पुरवठा करतो, I give you everything. मी तुझी आठवण करतो, I remember मी you. तुला सुरक्षित ठेवतो. I keep you 24 safe तास 24 hours. तू तरी मला काही वेळेस तू विसरून जातो, Though you forget me for a while, मी तरी काही वेळ देवाला विसरून जातो, though I forget God for a while, काही क्षण मी देवाला विसरून जातो, for a moment I forget प्रार्थना God. करायचं विसरून जातो, I forget to pray. बायबल वाचायचं विसरून जातो, I forget to read Bible. देवाची आराधना करायचं विसरून जातो, I forget to worship God. देवाची स्तुती करायचं विसरून जातो, I forget to glorify God. काही क्षण मी देवाला विसरून जातो. For a moment I forget God. पण देवाने मला आठवण करून दिली आहे, But God told me, मी तुला न विसरणारा मी देव आहे, I am God who will never forget you. मी डुलकी न घेणारा देव आहे. I am not a God who sleeps. सेकंद मी तुझी आठवण करतो, Every second I remember you. मी देखरेख करतो, I watch over you. तुझी काळजी घेतो, I take care of तू you. हाक मारा मी तिकडे येतो, I come there wherever you call. तू बोलल तसं मी करतो, I will do as you say कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. because I love you. तू मी माझ्यावर पूर्ण मनाने प्रेम कर. You also love me with all your heart. हे देवाने मला शिकवलं. This is what God taught me. काही क्षण आम्ही देवाला विसरतो. For a moment we forget God. आज बुधवार आहे, Today it's Wednesday. आज रविवार आहे, Today it's Sunday. आज प्रार्थनेचा वार आहे. Today is the day of prayer. मला कंटाळा येतो, We get bored. आम्ही सुस्त होतो. We get sluggish. प्रार्थना करायची आहे, We want to pray. बायबल वाचायचं आहे, Want to read Bible. चर्चला जायचं आहे, Want to go to संदेश church. ऐकायचा आहे. Want to hear God's कधी-कधी message. आम्हाला कंटाळा येतो. Sometimes we get bored. महत्वाच्या गोष्टी आहे, This is an important बायबल thing. वाचणे महत्वाच्या गोष्टी आहे. Reading Bible is important. बायबल आम्ही वाचतो, We read Bible त्यामुळे देव आम्हाला तयार करतो, through which God makes देव us, आम्हाला ज्ञान देतो, gives us देव आम्हाला knowledge, बुद्धी देतो, gives us wisdom, जगात कसं चालावं शिकवतो, teaches how to walk in the जगात world, कसं राहायचं शिकवतो, teaches how to live in the world, देवाबरोबर कसं चालायचं, how to walk with God, देवापासून सर्व गोष्टी कशा प्राप्त करायच्या. how to receive all things from God. आम्ही वाचन करतो, We read. त्यावेळेस आम्हाला समजतं, At that time we आम्ही अंधारातून understand. प्रकाशात येतो, We come to light from आम्ही darkness. अज्ञानातून आम्हाला ज्ञान भेटतं, We get knowledge through आम्हाला ignorance. देव तयार करतो. God creates मी us. बायबल मनापासून वाचलं पाहिजे, We must read the Bible carefully. देवासाठी वेळ दिलाच पाहिजे, Time must be given to God मनापासून दिला पाहिजे. from all your heart, जरुरी पडते म्हणून नाही, not necessarily. देवाला कोणाची गरज नाही आहे. God does not need anyone. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, God loves you and me. म्हणून तो तुम्हाला मला बोलवतो. So He calls you and me. आम्हाला देवाची गरज आहे, We need God. आम्हाला देवाची आवश्यकता आहे. We need God. आम्ही देवाशिवाय काहीच नाही आहे, We are nothing without God. शून्य आहे आम्ही, We are zero. आम्ही काहीच करू शकत नाही. There is nothing we आम्हाला can देवाची do. गरज आहे, We need God. म्हणून आम्ही बायबल वाचलं पाहिजे. So we have to read the Bible. आम्हाला देवाकडे मागण्याची गरज We आहे. need to ask God. येशू म्हणला मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. Lord Jesus said, ask and it shall be given to you. तुम्ही मागत नाही म्हणून मी तुम्हाला देत नाही. You don't ask, so I don't give you. तुमचं हित कशात आहे, What will benefit you? तुमचं कल्याण कशात आहे, In what will be your हे welfare? देवाला माहित आहे. God knows योग्य this. त्या गोष्टी आम्हाला पुरवठा करतो, He gives us right things. तो आमचं समाधान करतो, He satisfies तो आम्हाला us. आश्वस्त करतो. He blesses us. यासाठी आम्हाला प्रार्थना केलीच For पाहिजे. this we need to pray. आम्ही आमचे प्रश्न सोडू शकत नाही, We cannot solve our questions. आम्ही अडचणीतून बाहेर येऊ शकत We नाही, cannot come out of problems. समस्येतून बाहेर येऊ शकत We नाही, cannot come out of आम्ही आमचा situations. स्वतःचा बचाव करू शकत We नाही. cannot save ourselves. यासाठी आम्हाला देवाची गरज आहे, For this we need God. यासाठी आम्हाला देवाची मदत घेण्याची आवश्यकता For आहे. this we need to take help from God. म्हणजे येशू कोणाला हाक मार म्हणजे तुला उत्तर देईन, So Jesus said, call and I will answer you. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. Ask and you will be given. तुम्ही मागतच नाही म्हणून मी देत नाही. You don't ask, so I don't give you. पुष्कळ लोक मागतच नाही, Many people don't ask. आपल्या बुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न They करतात, try to solve it with their आपल्या own ताकदीने mind. सोडवायचा प्रयत्न They try करतात, to solve it with their own strength. आपल्या ज्ञानाने सोडवायचा प्रयत्न Try to करतात. solve it with their own knowledge. फेल
fail. सर्व लोक फेल गेलेले आहे. All people have सर्व लोक failed. अपयशी झालेले आहे. All have failed. सर्व लोक अशांतीमध्ये गेलेले Many आहे. people don't have peace. सर्वांचं नुकसान झालेलं आहे. Everyone has suffered. देव मदत देण्यास तयार आहे, God is ready to help, पण आम्ही देवाची मदत घेत but नाही. we don't take help from God. आम्ही देवाकडे बसत नाही. We don't sit before God. आम्ही देवाकडे प्रार्थना करत नाही. We don't pray to God. आम्ही घाईगडबडीत प्रार्थना करून टाकतो. We pray in hurry. आम्ही घाईघाईत बायबल वाचून टाकतो. In a hurry, we read the Bible. आम्हाला आम्ही येताना उशिरा येतो. We come late for worship. जाण्याची आम्हाला घाई असते, We are in a hurry to त्यामुळे leave. आम्ही मंदिरात स्वस्त बसत नाही. So we don't sit quiet in the church. आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही. We don't pay attention to God's येशू ख्रिस्त word. म्हणला, माझी वचने तुमच्यासाठी आत्मा व जीवन आहे. Lord Jesus said, my words are soul and life for you. ते तुमचं पोषण करल. It will nourish you हेच खरं अन्न आहे तो बोलला. because this is the real food. हेच खरं पेय आहे तो म्हणला. This is the real drink. याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. We ignore it. यासाठी आम्ही बायबल मध्ये For पाहतो. this we see in the Bible. लूक सुसमाचार 10:38 मध्ये आम्ही पाहतो. In the Gospel of Luke 10:38, येशू ख्रिस्त गावागावातून चालत असताना while Jesus Christ was walking through the village, मार्थेने a woman named Martha येशूला आमंत्रण केलं. welcomed Lord Jesus. येशू माझ्या घरी यावं. Lord Jesus, come to my house. तिने येशूला आमंत्रण She केलं. welcomed Lord Jesus. येशू तिच्या घरात गेला. Jesus went to her house. मार्था आणि मरिया दोन बहिणी होत्या. Martha had a sister named Mary. दोघा बहिणींनी देवाचं आगत स्वागत केलं. Both sisters welcomed God. येशू की त्यांच्या घरात Lord गेला. Jesus went to her house. त्या घरात तो लोक त्यांना शिक्षण देऊ लागला. In that house, he began to teach them. दोन बहिणी होत्या. There were two एक sisters. बहीण One sister, मरिया Mary, हे देवाचं शिक्षण ऐकत होती. she was listening to God's teachings. ती मनापासून येशूच्या चरणाजवळ बसली होती. With whole heart, she sat at the तिने Lord's आपला feet. वेळ समय येशूकडे लक्ष केंद्रित केलं She होतं. gave her time and was focusing on Jesus. येशू काय म्हणतो याकडे ती लक्ष देत होती. She was paying attention to what पण Jesus was मार्था saying. But Martha, ही गडबड गोंधळ करत होती. she was distracted. येशू की तिच्या घरी आला होता. Lord Jesus came to her house. येशूचं आगत स्वागत कसं How करायचं, to welcome Jesus, येशूसाठी भोजन काय काय करायचं, what meal to do for Jesus, पाहुणचार कसा करायचा, how to do hospitality. अनेक गोष्टीची जी दगदग होती. She was distracted with many हे tasks. चांगल्या गोष्टी आहे. These are good things. पाहुणचार करा, Hospitality should be done. अतिथी प्रिय असावं, The guest should be dear to येणाऱ्या us. लोकांचं पाहुणचार करा, Hospitality should be given to the आगत people who स्वागत करावं. come. They should be प्रेम welcomed. करा. They should be loved. हा दुसरा भाग आहे. This is the second पहिला part. भाग काय आहे. Then what is the मार्था first फार part? दगदग करत होती. Martha was distracted. येशूच्या पाहुणचारकांची दगदग करत होती. She was struggling for hospitality of ती Jesus. अस्वस्थ बेचैन होती. She was restless. त्यावेळेस तिने येशूला तक्रार केली. At that time, she complained to Jesus, येशू, मी सर्व गोष्टीची तयारी करत Lord आहे. Jesus, I'm preparing everything. माझी बहीण मला मदत करत नाही, My sister is not helping me, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. so I am upset. त्यावेळेस येशूने तिला सांगितलं. At that time, Jesus told her. 10:42 मी तू तिला बोलला, In Luke 10:38, he said, मार्थे मार्थे तू फार दगदग करते. Martha, you are worried and upset about many एका things, गोष्टीचं फार अगत्य आहे. but one thing is necessary. एका गोष्टीला फार महत्व आहे. One thing is very important. जे मर्याने जे करत आहे, Mary has made the right ह्या गोष्टीला choice. फार महत्व आहे. This is very important. ह्या गोष्टीत तू महत्व दिलं पाहिजे. This is something you should या value. सर्व नंतरच्या सर्व गोष्टी आहे. Rest is after all things. मार्था माझ्याकडे बसून देवाचं वचन ऐकत होती. Martha was sitting next to me listening to God's word. देवाचं शिक्षण घेत होती ती. She was learning from God ज्या गोष्टीची तिला आवश्यकता होती, what she needed. तिने तो वेळ तो समय येशूकडे केंद्रित केला She होता. gave her time focusing on Jesus. पण मार्थे हा दगदगमध्ये अडकली होती. But Martha was busy in her work. पण मरिया या देवाजवळ बसली होती. But Mary sat next to हीच Jesus. तुमची माझ्या जीवनाची परिस्थिती. This is the situation of your and आम्ही my खूप दगदग life. करतो. We worry a आम्ही lot. खूप कामकाज करतो. We do a lot of आम्ही work. खूप गोष्टी आपली गुंतवणूक करतो. We invest ourselves in lot of त्यामुळे things. आमच्याकडे वेळ नसतो. So we don't have time. आमच्याकडे समय नसतो. We don't have time. त्यामुळे आम्ही थकून जातो. So we get tired. आम्हाला कंटाळा येतो. We get bored. आम्ही झोपून जातो. We go to sleep. शैतानचं काम आहे. This is Satan's work. शैतान कामामध्ये व्यापून टाकतो. Satan engages us in work. शैतान कामाची व्याप्त वाढतो. Satan expands our work. देवाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतो. He makes us ignore God's word. तो देवाकडे आम्हाला जाऊ देत He नाही. does not let us go to God. देवाकडे आम्ही बसू देत नाही. He does not allow us to sit before तो आम्हाला God. बायबल वाचू देत He नाही. does not allow us to तो read आम्हाला प्रार्थना Bible. करू देत नाही. Does not allow us to pray. आम्हाला देवाच्या मंदिरात जाऊ देत Does नाही. not allow to go to church. आमचं मन तो केंद्रित करू शकत नाही. He cannot focus on our minds.
तो आमच्या मनात विचारामध्ये काम करतो. He works in our minds and thoughts. हे काम राहिलं ते काम राहिलेलं आहे. This and that work is तुला pending. हे करायचं तुला ते करायचं You आहे. have to do this and that work. तुझ्याकडे वेळ नाही, तुझ्याकडे समय नाही आहे. You don't have time. सैतान आमच्या बुद्धीमध्ये गोंधळ करतो. Satan confuses our minds. त्यामुळे आम्ही देवाकडे जात नाही. So we don't go to God. आम्ही देवाकडे वेळ देत We नाही. don't give time for God. आम्ही देवाला वेळ दिलाच पाहिजे. We must give time to God. आम्ही बायबल वाचलं पाहिजे. We must read the Bible. आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. We must pray. आम्ही उपस्थित राहिलं We पाहिजे. must be present for the worship. देव मला माझ्यावर प्रेम असेल तर तू माझ्या आज्ञा पालन कराल. God said, if you love me, you will follow my commandments. आम्ही देवावर प्रेम करतो. We love God. आम्ही देवाचा विचार करतो. We think about God. देवाचं वचनाचं आम्ही मनन करतो. We follow God's word. देवाच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो. We obey God's command. आम्ही देवासाठी समय काढून ठेवतो. We set aside time for आम्ही God. देवाचा समय कोणाला देत नाही. We do not give God's time to देव anyone. बी नाही. Don't even हा give, देवाचा वेळ आहे. because this is हे God's देवाचा time. समय आहे. It's God's त्या moment. समयाला आम्ही देवासमोर बसलं पाहिजे. For this time, we must sit before God. बायबल वाचलं पाहिजे. We must read the Bible. प्रार्थना केली पाहिजे. We must pray. आमची गरज आमची आवश्यकता देवाला सांगितली पाहिजे. We must tell our needs and wants to God. आमच्या कुटुंबाची गरज आवश्यकता देवाला सांगितली We पाहिजे. must tell our family's needs and wants to God. आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. We need prayer. देवासमोर बसण्याची गरज आहे. We need to sit before God. देव आम्हाला आशीष देतो. God blesses us. देव आम्हाला सामर्थ्य देतो. God gives us strength. देव आम्हाला बुद्धी देतो. God gives us wisdom. देव आम्हाला सर्व गोष्टी पुरवठा करतो. God gives us everything. देव सर्व आश्रयित करतो. God blesses all. देव आमची वाढ करतो. God makes us grow. देवाला आम्ही वेळ देतो. We give time to God. आम्ही देवाला समय देतो. We give our moment to God. आमची सर्व कामं All our work वेळेवर होतात. is done on time. लक्षात ठेवा. Keep this in mind. आम्ही देवाला समय देतो. We give time to God. आमची सर्व कामं वेळेवर देव करतो. God does all our work on time. कारण समय देवाच्या हातात आहे. Because time is in God's hand. एके दिवशी प्रार्थना करत असताना One day while praying, येशूने मला मार्गदर्शन केलं. God guided me. आमच्या बहिणीद्वारे मार्गदर्शन केलं. God guided me through our sister. यहोशुआ Joshua. वेळ समय मी आहे. I am the time. काल Yesterday, प्रसंग occasion, समय time. हे सर्वांमध्ये मी आहे. I am in all of हे सर्व this. माझ्या हातात आहे. It's all in my hands. प्रत्येक वेळेमध्ये देव There आहे. is God in every time. प्रत्येक समय देवाच्या हातात आहे. Every time is in God's hands. देव समय बदलतो तेव्हा समय बदलतो. Time changes only when God changes time. देव सर्व बदलाव करतो. God changes everything. आम्ही किती कष्ट करू, श्रम करू, ताकद लावू, No matter how hard we try, किती वेळ लाव, no matter how long you put your किती time, दिवस लाव, no matter how many किती days, वर्ष लाव, how many years, तुम्ही आम्ही बदलू शकत we नाही. cannot change. आयुष्य झालं आमचं, It's all our life. तरी काय होणार नाही. Though nothing will पण आम्ही happen, देवाकडे येऊ, but we will come to God. देवाकडे बसू, We will sit before God. देवाकडे प्रार्थना करू. We will pray to देव God. सर्व बदलतो. God changes देव everything. सर्व बदलाव करण्यास समर्थ देव आहे. God is able to change everything. यासाठी देवाला वेळ दिला पाहिजे. For this time must be given to यासाठी God. देवाला समय दिला पाहिजे. God must be given time. देव जे बोलतो आम्ही ऐकलं पाहिजे. We must listen what God says. आमच्या जीवनामध्ये सर्वात प्रथम स्थान आम्ही देवाला दिलं पाहिजे. We must put God first in our lives. नंतर सर्व गोष्टी आहे. Then there is everything. आम्ही आमच्या जीवनाच्या संबंधी निर्णय आम्ही देवाच्या वतीने घेतले पाहिजे. We must make decision about our lives on God's आम्ही नेहमी behalf. प्रार्थना करतो, Every time we pray, प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. Lord, do as you wish. प्रभूची इच्छा काय आहे, What is God's wish? प्रभूचा मार्ग काय आहे, What is God's way? प्रभूचं मार्गदर्शन काय आहे, What is God's हे आम्हाला guidance? समजलं पाहिजे. This we need to यासाठी देवाजवळ understand. बसलं पाहिजे. For this we must sit before God. बायबल वाचलं पाहिजे, We must read the प्रार्थना Bible. केली पाहिजे, We must pray. देवाशी बोललं पाहिजे, We must talk to God. देवाला वेळ देऊन देवाचं बी ऐकलं We पाहिजे. must give time and listen to God. तर आम्हाला समजतं Only then we will understand देवाची इच्छा काय, what is God's wish. देवाचे विचार काय, What is God's देव thought. आम्हाला काय सांगतो. What does God tell us? हेच केलं पाहिजे आम्ही. That is what we तर should आम्ही do. शिशू, Only then we will तर आम्ही succeed. आश्रयित होऊ, Only then we will be तर आमची blessed. उन्नती होते. Only then there will be बायबलमध्ये मी betterment. पाहतो, In Bible we see देव आमची पारख करतो. God tests us. आम्ही किती प्रेम करतो, How much do we आम्ही love? किती कोणावर प्रेम करतो, How much we love आम्ही पैशावर someone? प्रेम करतो, We love आम्ही money. कामावर प्रेम करतो का, Do we आम्ही love शिक्षणावर work? प्रेम करतो Do का? we love आम्ही आमच्या education? कुटुंबावर प्रेम करतो, Do we love पती our पत्नीवर family? प्रेम करती, Wife loves husband. पती पत्नीवर प्रेम करतो, Husband loves wife. मुलं आईवडिलांवर प्रेम करतात. Children love their आम्ही कोणावर प्रेम parents. जास्त करतो, Who do we love देव more? मला पारखतो. God tests us. आम्ही कोणावर जास्त प्रेम करतो, Who do we love आम्ही more? ज्याच्यावर प्रेम करतो Whom we love?
त्याला आम्ही जास्त वेळ देतो, We give them more time. त्याची आम्ही आठवण करतो, We remember them. त्याची आम्ही काळजी घेतो, We take care of त्याला them. जे आवडतं आम्ही देतो, We give them what they like कारण आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. because we love them. आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो, We love our आम्ही children. मुलांची काळजी घेतो, We take care of आम्ही our मुलांच्या children. शिक्षणाची काळजी घेतो, We take care of children's आमच्या- education. आम्ही खाण्यापिण्याची काळजी घेतो, We take care of their food. आमची पोशाखाची काळजी घेतो, We take care of the त्यांच्या clothes. भविष्याची काळजी घेतो, Take care of their सर्व future. गोष्टीची आम्ही काळजी घेतो. We take care of आमची everything. मुलं आजारी पडले, If our children fell ill, ते बरे व्हायसाठी आम्ही प्रार्थना करतो, we pray for their healing. आम्ही खटपट करतो, We struggle a lot कारण आम्ही त्याच्यावर प्रेम करतो, because we love them. आम्ही आमच्या कुटुंब प्रेम करतो, Because we love our family. आम्ही कुटुंबासाठी बुचकच्या गोष्टी करतो. We do many things for our पण family. देव म्हणतो सर्वात प्रथम स्थान मला दिलं पाहिजे. But God says I should be given first place. ज्यावेळेस मी देवाचं काम करत असताना The time when I was working for God, देवाने मला शिक्षण दिलं, God taught me. जसं तू तुझ्या मुलावर प्रेम करतो, As you love your child, जसं मुलांसाठी तू खटपट करतो, as you struggle for your child, मुलांची काळजी करतो, care for your children, मुलांची देखरेख करतो, watch over your त्यांची children, विचारपूस करतो, you ask about त्यांच्यासाठी them, पुष्कळच्या गोष्टी करतो, you do many things for them, त्यांच्यावर प्रेम करतो, you love them, तसंच तू माझ्या मंडळीवर प्रेम कर, you also love my fellowship, माझ्या मेंढरावर प्रेम you कर, love my sheep, माझ्या लोकांवर तू प्रेम कर, you love my people, त्यांची तू काळजी घे, you take care of त्यांची them, विचारपूस कर, you ask about त्यांची गरज them, आवश्यकता बघ, you look at their needs, त्यांची प्रार्थना कर, you pray for them, त्यांची आठवण कर, you remember जसं them, तुझ्या मुलांवर तू प्रेम करतो, as you love your children, त्यांच्यासाठी तू जे काय करतो, whatever you do for them, तसं तू माझ्या मंडळीवर प्रेम कर. you also love my fellowship. बघतो मी, I will see. देव मला म्हणाला God told me तू मंडळीवर कसं प्रेम करतो how you love the fellowship. हे मी पाहिल. I will see this. देव बघतो God watches की मी मंडळीवर कसं प्रेम करतो, that how I love the fellowship, मी मंडळीची कशी काळजी घेतो, how I take care of the मी fellowship. दुर्लक्ष करतो, Do I ignore? मी प्रार्थना करत नाही, I don't pray. मी त्यांच्यावर प्रेम करत I नाही, don't love them. त्यांच्या समस्या प्रश्नासाठी देवाला विनंती करत नाही. Do not ask God for their questions and problems. देव बघतो माझ्याकडे, God looks at me. देव माझा समाचार घेतो, God looks at me. देव माझा हिसाब घेतो. For them, God holds me. देवाकडे सर्व गोष्टी सत्य आहे, God has everything true. त्याला मी फसू शकत नाही. We cannot deceive तो Him. न फसणारा देव आहे. He is God who cannot मी be देवावर deceived. प्रेम करतो, I love God, त्यामुळे मी मंडळीवर प्रेम करतो. so I love the fellowship. प्रथम स्थान आम्ही देवाला दिलं The पाहिजे. first place we must give to हे God. मला देवाने शिकवलं. This is what God taught me. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In Bible we see अब्राम सारा विषयी पाहतो आम्ही. we see about Abraham and Sarah. उत्पत्ती 22 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, In Genesis 22 we see. 22:17 मध्ये आम्ही पाहतो, In 22:17 we see देवाने God 100 वर्षी at the 100th year. 100 वर्षी अब्रामला मुलगा दिला. Abraham gave birth to a son at the age of 100. वृद्ध काळात देवाने अब्रामला मुलगा दिला. In his old age God gave Abraham a अब्रामने son. त्याचं नाव इसाक ठेवलं. Abraham named him Isaac. तो वाढत गेला, He grew. देव त्याची वाढ करत गेला. God kept raising him. अब्राम सारा मुलावर फार प्रेम करत होते, Abraham and Sarah loved their son very much कारण त्यांना वृद्ध काळात तो मुलगा झाला होता. because they had a son in their old age. त्यामुळे त्या मुलावर त्यांचं फार प्रेम होतं. So they loved their son very much. मुलाची काळजी घेत होते ते, They took care of their son. त्याची देखरेख करत होती. They took care of him. अशा वेळी At that time, एके दिवशी देवाने अब्रामला दर्शन दिलं. one day God appeared to Abraham. अब्रामशी बातचीत केली. God spoke to Abraham. देवाने अब्रामला सांगितलं, God told Abraham, जो मुलगा मी तुला दिलेला आहे the boy that I gave you, तो मला परत दे. give him back to me मोरिया डोंगराकडं on the mountain of Moriah. सकाळच्या प्रहारी In the morning, तू जाऊन you go त्याचं उमार्पण कर. and you offer him. तो मला तू समर्पण कर. Surrender him to me. मी तुला दिलेला आहे, I gave it to you. तो परत माझ्यासाठी तू उमार्पण त्याचं कर. You offer him back to me. तू समर्पण कर, You surrender him to me. पुन्हा मला देऊन टाक. Give him back to me. फार मोठी गोष्ट आहे. This is a very big thing. अब्राम सारा हे इसाकवर प्रेम करत होते. Abraham and Sarah loved वृद्ध Isaac. काळात त्यांना मुलगा झाला होता. In old days, they had a son. त्यांचं खूप प्रेम होतं. They loved him a lot. एकच मुलगा होता, They had only one son. त्यामुळे त्यांचं खूप प्रेम होतं. So they loved him a lot. देवाने दिला, God gave them देवाने मागितलं ते. and God asked for it. देव त्यांची पारख करत होता. God was testing पण them. अब्रामाने But Abraham, सकाळी उठून तो त्यांनी तयारी केली. he got up in the morning and started his तो मोरिया डोंगरावर preparation. गेला. He went on to the Moriah आणि mountain मुलाला उमार्पणची त्यांनी तयारी केली. and he prepared his child to offer. सर्व गोष्टी त्यांनी तयारी केली. He prepared for everything. मुलासाठी त्यांनी समर्पणासाठी सुरा उगवला. Abraham built an altar for the sacrifice.
त्यावेळेस देवाने त्याला थांबवलं. At that time, God stopped him. त्याने देवाला देण्याची तयारी He दाखवली. showed a willingness to give Isaac to God. देवाने दिलं, देवाला देऊन टाकू. Give it to God what God has given. देवाने त्याला पारखलं. God tested him. मी त्याला मुलगा दिला. I gave him a son. तो मुलावर प्रेम करतो का माझ्यावर प्रेम करतो? Do you love your child or do you love me? तो माझ्यावर किती प्रेम करतो? How much he loves me. तो माझं किती ऐकतो? How much he listens तो to मला me. किती प्रथम स्थान देतो? How much he puts me first. अब्रामने देवाला प्रथम स्थान दिलं. Abraham gave first place to God. देवाने सांगितलं, त्याने मुलाची बलिदान देण्याची तयारी दाखवली. God said, and Abraham was willing to sacrifice his देवाने त्याला son. थांबवलं. God stopped him. उत्पत्ती 22:17 मध्ये In Genesis देव 22:17, त्याला त्याशी बोलला, God spoke to Abraham. अब्राम अब्राम, Abraham, Abraham, माझ्यासाठी मोठीशी कृत्य केलेलं आहे. you have done a great thing for me. तू माझ्यावर खरंच प्रेम करतो. You really love me. मी तुला आशीर्वादाने आशीर्वादित करन. I will give you all blessings. म्हणजे तुझी वृद्धी करन. I will raise you. सर्व पृथ्वी तुझं नाव होईल. You will have a good name all over the तुझ्या earth. मुलांचं मी कल्याण करून टाकल. I will take care of your generations. सर्व पृथ्वी तुझ्यामुळे आशीर्वादित The होईल. whole earth will be blessed because of you. कारण तू मला प्रथम स्थान देतो. Because you put me first. तू माझ्यावर प्रेम करतो. You love me. त्यामुळे खरोखर ही महान गोष्ट अब्रामने केली. Abraham did this great thing. देव आम्हाला पारखतो. God tests us. कशावर प्रेम करतो? Whom we love, आम्ही कोणावर प्रेम करतो? who we love. आम्ही देवावर प्रेम करा, देवाची इच्छा असते. God wants us to love मी God. देवावर प्रेम करतो. We love God. देवासाठी मी वेळ देतो. I give time for God. देवाचं रोज प्रतीचा आभार मानतो. I thank God every day. देवाचा धन्यवाद करतो. I thank God. आज माझं जीवन आहे देवामुळे आहे. मी देवाची स्तुती करतो. Today my life is because of God, so I praise God. मी देवाची आठवण करतो. I remember God कारण माझं जीवन आहे, माझं जे काही देवामुळे आहे, because all my life is because of God. जे काय माझ्याकडे आहे, Whatever I have, हे देवाने दिलेलं आहे. this is given by यावर God. देवाचं प्रभुत्व आहे. This is God's will. यावर देवाचा अधिकार आहे. God has his rights over देव it. हे चालवल. God will work. देव याच्या संबंधी निर्णय घेईन. God will decide about आम्ही this. देवावर सोपवलं पाहिजे. We must assign it to अब्रामने God. देवावर सोपवून टाकलं होतं. Abraham handed it to God. तो परीक्षेत पास झाला. He passed in his आमच्या test. जीवनासंबंधी देव आम्हाला पारखतो. God tests us in our lives. आम्ही देवाशी पुष्कळशा गोष्टी बोलतो, We talk a lot about God, पण आम्ही खरंच देवावर किती प्रेम करतो, but how much we really love God. हे देव आम्हाला पारखतो. God tests us about this. देव आम्हाला पारखतो. God tests us. जर आम्ही त्याच्या प्रीतीत उतरलो, If we fall in love with Him, आम्ही देवाचे सेवक तयार होतो. we become God's आम्ही servants. देवाचे शिष्य तयार होतो. We become God's apostles. आम्ही देवाचे कामकरी तयार होतो. We become God's workers. आम्ही देवाचे विश्वासाने लोक तयार होतो. We become God's faithful देव आम्हाला people. आशीर्वादित करतो. God blesses us. आमची वृद्धी करतो. He raises us कारण आम्ही सर्व क्षेत्रात देवाला प्रथम स्थान देतो. because we put God first in all areas. मी जीवनामध्ये चालत असताना, As I was walking through my मी life, कामकाज करत असताना, as I was working for काही वेळ मी God, देवासाठी द्यायचो, I give some time for काही God, वेळ मी कष्ट करायचो, श्रम करायचो, and sometime I used to work hard. माझ्या उपजीविकेसाठी मी श्रम करायचो. I worked hard for my livelihood. असं काही वर्ष मी काम करत होतो. For many years I worked देवाची सेवा पण करत होतो. and also served एका God. दिवशी देवाने मला सांगितलं, One day God told me, यहोशुवा, Joshua, Joshua, वेळ आलेली आहे, the time has समय come. आलेला आहे, The moment तुझं has काम come. बंद करून टाक. You stop your work. कार्य वाढत चाललेलं आहे, The work is मंडळी growing. वाढत चाललेली आहे, Our fellowship अनेक is लोक growing. येत आहे. Many people are अनेक coming. लोकांची काळजी घ्यायची आहे, You have to take care of many अनेक लोकांना तुला people. वेळ द्यायला लागेल. आता You have to give time to many तुझं people. जगाचं काम बंद करून टाक. You stop your work now. तू आता माझ्यासाठी संपूर्ण वेळ दे. You give me full time हे now. सर्व काम आता बंद कर. You stop all this work. मी तुझी काळजी घेईन, I will take मी care तुझा of you. पूर्ण करन, I'll give you everything. सर्व गोष्टी तुला मी देईल, You will be given सर्व everything. आशीर्वाद तुला I देईल. will give you all blessings. कोणत्या गोष्टी तुला कमतरता You नसणार, will not be short of anything. सर्व गोष्टी तुला पुरवठा कर. I will give you everything. हा प्रश्न होता माझ्या, That was the question before तुझी me. नोकरी सोडून दे, That you leave your तुझं job. काम बंद कर. You stop your work. ज्या कामामुळे माझ्या कुटुंबाची गरज My होती, family needed my work. सर्व गोष्टी पुरवत होता, I received everything. तेच काम देव बंद कर म्हणला. God said, stop that work. फार मोठा प्रश्न आहे. This is a very big question. पण मी देवाला ओळखत होतो, But I knew God कारण देवाचं माझ्याकडे ज्ञान होतं, because I had God's कारण मी knowledge. बायबल वाचत होतो, Because I read the Bible. देवाची उपस्थिती मला माहित होती. I knew the things of God. मी सोडून टाकलो.
I left my job. जर देव मला सांगतो तर देव माझी काळजी घे. If God tells me He will take care of me. अब्रामला देव मला आपलं घरदार सर्व सोडून निघून चल. God told Abraham to leave his house and come. तो सोडून निघून गेला. He left and went away. तो देवावर अवलंबून राहिला. He relied on God. देव सांगाल तसं चालत गेला. He kept walking as God told him. सर्व गोष्टी त्याने देवाला प्रथम स्थान He दिलं. put God first in all things. तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालत गेला. He walked according to God's will. त्याच्या मार्गदर्शनाखाली चालत गेला. He walked under God's guidance. सर्व गोष्टी देवाने त्याला दिल्या. God gave him everything. सर्व आशीर्वाद त्याला देवा God दिले. gave him all blessings. तेच माझ्या संबंधी गोष्ट. The same is my thing. मी बी सोडून टाकलं. Even I left my job. देवावर कसं अवलंबून राहायचं. How to rely on God? देव मला चालवतो. God makes me walk. देव माझं कुटुंब चालवतो. God takes care of my देव family. माझ्या मुलांचं शिक्षण चालवतो. God takes care of my children's देव माझं घर education. चालवतो. God takes care of my house. देवाला अवघड असं काही नाही. Nothing is difficult for God. आकाशाकडे पाखराकडे पहा. Look at the birds in the sky. पेरीत नाही, कापीत नाही, साठवत नाही. The bird does not sow, does not cut, does not store. देव त्यांचं सर्व गोष्टीची काळजी घेतो. God takes care of everything. रोजचं अन्न त्यांना देव देतो. God gives them food daily. देव त्यांची आठवण करतो. God thinks about them. देव आमची आठवण का नाही करणार. Why God will not remember us? मी सोडून दिलं. I let it go. देवावर म्हणून राहिलो. I relied on God. देवाने मला आशीष दिले. God gave me देवाने blessings. त्या ठिकाणी मला आशीष दिले. God blessed me there. माझ्या कामाच्या वाढीत संबंधीने आशीर्वाद दिले. He blessed me for extension of my work. सर्व वाढत गेलं. Everything grew. सर्व आशीर्वाद वाढत गेलं. All the blessings कोणत्या grew. गोष्टी त्यांनी कमतरता ठेवली नाही. He did not lack for anything. 2 मासे 5 भाकरी आशीर्वाद करणारा देव आज बी आहे. Today there is the God who blessed 2 fish and 5 loaves. तो सर्व आशीर्वाद करतो. He blesses everything. त्यावेळेस ते सर्व वाढतं. That's when it all grows. ज्यावेळेस आम्ही देवासंबंधी पाहतो. That's when we see about God. आमच्याकडे पगार आहे. We have salary. आमच्याकडे पैसा आहे. We have money. आमच्याकडे प्रॉपर्टी We आहे. have property. सर्व गोष्टी We आहे. have everything. देवामुळे आहे. It's because of याच्यावर God. देवाचा अधिकार पाहिजे. This needs God's rights on it. याच्यावर देवाचा हक्क पाहिजे. This needs God's बायबल entitlement. सांगतो. The Bible says, 6:9 मध्ये पाहतो आम्ही. Corinthians 2 6:9 we see. 9:6 मध्ये आम्ही पाहतो. In 9:6 we see, संतोषाने देणारा देवाला आवडतो. God loves a cheerful giver. ज्या मापाने तुम्ही द्याल The measure in you give, त्या मापाने देव तुम्हाला देईल. God will give you in that तो measure. सरळ हाताने देतो. Whoever gives with a straight देव त्याला hand, सरळ हाताने देतो. God gives him with a straight hand. पहा, See, मी देवावर प्रेम करतो. I love God. देवाच्या वचनावर, देवाच्या कार्यावर, देवाच्या सेवेवर प्रेम करतो. I love God's word, God's work, God's service. तेव्हा आम्ही देवाची आठवण करतो. So we remember our God. जे काय आम्हाला देव देतो, Whatever God gives us, जे काय देवाला आम्ही कष्ट करतो, श्रम करतो, त्यातून आम्हाला मिळतं. whatever we get by hard work, जे उत्पन्न भेटतं, the income that we get, त्या उत्पन्नातून आम्ही देवाची आठवण करतो. from that we remember our God. देवाला देतो. We give it to God. प्रथम स्थान देवाला आहे. The first place belongs to प्रथम God. उत्पन्न देवाचं आहे. The first income belongs to God. बायबलमध्ये आम्ही पाहतो. In Bible we कायन see, हॅबेलचं आम्ही पाहतो. we see about Cain and Abel. प्रथम उत्पन्न त्यांनी देवाला दिलं. He gave the first harvesting to God. आम्ही जुन्या करारात पाहतो. We see in the Old Testament, प्रथम उत्पन्न ते देवाला द्यायचे. they gave their first income to God. शेतीचं उत्पन्न असो, Then be it agricultural income, पशु पक्षीचं प्रथम वस्तू असो, be the first of the animals, जे काय प्रथम वस्तू आहे, प्रथम जन्मलेलं बाळ आहे, whatever it may be, the firstborn baby, देवाला ते अर्पण करा. they used to offer it to God. प्रथम ते देवाला द्यायचे. They used to give first to God. प्रथम उत्पन्न ते देवासमोर ठेवायचे. They used to give first income to नंतर God. ते आमचं बाकीचं आमचं आहे. Then the rest is ours. पुष्कळशी आम्ही चूक करतो. We often make mistakes. प्रथम आम्हाला भेटतं, आम्हाला सर्व काही भेटतं. Firstly, we get everything. आम्ही प्रथम आमचा विचार करतो. We think of ourselves आम्ही first. स्वतःसाठी खर्च करतो. We spend for ourselves. प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करतो. We arrange everything for जे ourselves. उरलं सुरलं आहे Whatever remains, ते देवाला आम्ही देतो. that we give to God. अशा गोष्टीची देव मागणी करत नाही. God does not demand such things. देवाला कोणत्या गोष्टीची कमतरता नाहीये. God does not lack for anything. देव संपन्न देव आहे. God is a prosperous God. तो सर्व गोष्टी देण्यास समर्थ आहे. He is able to give all तुम्ही things. देण्याने काय वाढणार नाही, By you giving will not increase पण anything, तुम्ही देण्याने आशीर्वाद वाढतील. but your giving will increase the blessings. देव आकाश कपाटे उघडून देतो. God opens the floodgates and give. मला की 3:10 मध्ये आम्ही पाहतो. In Malachi 3:10 we see,
तुम्ही माझ्याकडे दशांश आणा. Bring the full tenth in the storehouse. तुम्ही या प्रचिती पहा माझी. You see my perseverance. मी आकाश कपडे उघडून तुम्हाला आश्रय देईन. I will open the floodgates of heaven and bless you. मनापासून, From whole heart, जरुरी पडते म्हणून नाही. not necessarily. दानपत्र आलेलं आहे. The donation box दान has देण्याची come. गरज आहे. Donation is to be given, जरुरी पडते म्हणून नाही. not necessarily. मी मनापासून देवाला देण्याची तयारी ठेवतो. I am willing to give God from जे heart. कष्ट करतो, श्रम करतो, जे काय माहिती त्यावर देवाचा अधिकार आहे. Whatever hard work I do, God has power over what I have. माझ्याकडे 100 रुपये आहे. I have 100 rupees. माझ्याकडे 100 रुपये आहे. I have 100 rupees. त्यातील मी 10 रुपये देवासाठी ठेवतो. From that I keep 10 rupees for 90 God. रुपये देव आश्रयित करतो. But 90 rupees is blessed by 90 God. रुपये आम्हाला भारी पडतात. That 90 rupees is enough for ते us. आम्हाला पुरवठा करतात. It gives us everything. ते योग्य मार्गाने आम्हाला त्याचा खर्च होतो. It costs us the right way. देव ते आश्रयित करतो. God blesses it कारण त्यातून आम्ही देवाला देतो. because out of it we give it to आम्ही God. प्रथम देवाची आठवण करतो. We remember God first. आम्हाला जे काय भेटेल, Whatever we get, जे काही आमच्या जीवनामध्ये होईल, whatever happens in our lives, त्यामध्ये प्रथम आम्ही देवाची आठवण in करतो. it we first remember God. देवाला प्रथम प्रार्थना करतो. We pray to God first, सर्व समय, every time, सर्व परिस्थितीत in every आम्ही situation. प्रथम देवाची आठवण करतो. We remember God first. प्रथम देवाची आम्ही मदत घेतो. First we seek God's help. प्रथम आम्ही देवाला बोलवतो. First we call on हे सर्व God. देवाच्या हाती देतो. We give this all in God's देव hand. ते आश्रयित करतो. It is blessed by God. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills our wishes. देव आमचं कार्य सिद्धीच नेतो. God leads to our work कारण आम्ही देवाला सांगतो. because we tell God. सर्व तो आश्रयित करतो. He blesses it all. आमची फलप्राप्ती होते. We bear our fruit. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see लोकांनी शेतीचं उत्पन्न दिलं. people gave their agricultural income, प्रथम उत्पन्न देवाला दिलं. gave their first income to God. देवाने सर्व ते आश्रयित करून टाकलं. God blessed them all. 100% आशीर्वाद, 100% blessings, 100% उत्पन्न. 100% income. काही लोकांनी दिलं नाही. Some people did not give. देवाची आठवण केली नाही. They did not remember देवाने God. सर्व त्याचं नुकसान करून टाकलं. God destroyed them all. देवाने सर्व शापित करून टाकलं. God cursed it all. जे लोक देवाची आठवण करतात, Those people who remember God, देवाची मदत घेतात, who seek help from God, देवाला प्रथम स्थान देतात, who puts God first, देवाला प्रथम who बोलवतात, calls God first, सर्व प्रसंगी on all occasions, देवाला प्रथम put ठेवतात, God first, देवाचे निर्णय मानतात, obey God's judgment, देवाच्या आज्ञेचं पालन करतात, obey God's command. देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. They do as per God's will. देव सर्व आश्रयित करतो. God blesses everything. आमचा वेळ, Our time, आमचा समय our moments सुसमय होऊन जातो. run smoothly. आठवण ठेवा, Remember, लक्षात ठेवा, make a note, ध्यानात ठेवा, keep in mind, स्मरणात ठेवा. आमच्या remember, जीवनात प्रथम स्थान आम्ही देवाला दिलं पाहिजे. we must put God first in our सर्व lives. गोष्टी All देव things, सर्व आश्रयित करतो. God blesses everything. आम्ही कधीच फेल होऊ शकत नाही. We can never fail. आमचे निर्णय चुकू शकत Our नाही. decisions cannot be कारण wrong आमचा निर्णय करता देव होतो. because God becomes our decision maker. आमच्या सर्व गोष्टी देवाचा अधिकार असतो. God has control on everything we दावीद do. म्हणाला, David said, तुझपासून प्राप्त झाला मी तुला देतो. we receive from you, we give it to you. दावीद साधा मेंढपाळ होता. David was a simple shepherd. तो राजा बनला. He became तो king. धनवान झाला. He became rich. तो सर्व गोष्टी नामांकित झाला. He had a good name all over. तरी पण तो देवाला प्रार्थना करतो, Still he prayed to God, तुझपासून प्राप्त झालं मी तुला देतो. I received from you, I will give it to you. हे सर्व तुझं आहे. All this is yours. हे सर्व तू मला दिलेलं आहे. All this you have given मी me. कष्ट करतो, श्रम करतो, हे कष्ट करण्यास शक्ती सामर्थ्य देव देतो. I work hard. God gives me strength and power to work hard. देव आम्हाला बुद्धी देतो. God gives us wisdom. देव आम्हाला ज्ञान देतो. God gives us देव आम्हाला knowledge. पैसा देतो. God gives us money. देव आम्हाला शक्ती देतो. God gives us strength. देव आम्हाला आरोग्य देतो. God gives us health. देवच आम्हाला आयुष्य देतो. God gives us life. देवामुळे सर्व गोष्टी होतात. Everything happens because of God. सर्व देवाच्या हातात आहे. Everything is in God's आज hand. आमच्याकडे घर आहे, Today we have a आमच्या गाडी house. घोडे सर्व गोष्टी आमच्याकडे We आहे. have everything. पैसा We आहे, have money. मुलं We आहे, have children. कुटुंब आहे. We have सर्व family. देवाला समर्पण करा. Offer all to God. सर्व देवाच्या हातात ठेवा. Put it all in God's तू hand. दिलेलं आहे. You have given this. तुझा अधिकार राहू दे. Keep your rights. तुझे निर्णय राहू दे. Let your decisions be. तू सर्व आश्रयित कर. You bless it all. तू सुरक्षित ठेव. To keep it safe. तू याचा सांभाळ कर. You take care of it. देवाच्या हातात देऊन टाका. Give it into God's देव hand. काळजी घेण्यास समर्थ आहे. God is able to take care. प्रथम स्थान देवाला घ्या. Give God the first place. सर्व गोष्टी देवाला वेळ द्या. Give time to God in everything. सर्व गोष्टी वेळेवर होती. Everything will happen on time. कारण समयामध्ये देव आहे. Because there is God in time. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God.
म्हणून आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. So we must love God, देवाच्या वचनावर प्रेम करा. love God's word, देव जे सांगतो तेच करा. do what God tells you to do. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाचं धन्यवाद करतो. We thank our God. महत्वाचा भाग आज आहे. The important part today is अनेकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. we pray for many. अनेक लोकांचे फोन येत आहे. Many people call us. अनेक लोक अडचणीत आहे. Many people are in trouble. अनेक लोक सैतानी बंधनात सापडलेले आहे. Many people are found in satanic अनेक bondages. जण आजारी आहे. Many people are ill. अनेकांचे प्रश्न आहे. There are questions of many. कौटुंबिक प्रश्न आहे. Questions about family. घरगुती प्रश्न आहे. Questions about their house. अनेकांचे संतती संबंधी प्रश्न आहे. मुलांसंबंधी संतती संबंधी प्रश्न आहे. Questions about offspring. अनेक जण व्यसनात अडकलेले आहे. Many are in addiction. अनेक जण दारिद्र्यात आहे. Many are in poverty. अनेक लोकांचा संपर्क होत आहे. We are getting in contact of many अनेक लोक people. प्रार्थनासाठी विनंती करत आहे. Many people are requesting for prayer. मी प्रार्थना करत आहोत. We are praying. आज मी आम्ही करणार आहोत. Even today we will pray. सोशल मीडियाद्वारे Through social media, आमची देव भेट करतो. God meets us. जे फोन नंबर आहे, The phone number, आज जे उपस्थित लोक आहे, people present today, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार we आहोत. will pray for everyone. हा नंबर तुमच्याकडे ठेवा. But you keep these numbers. अडचणीत समस्यामध्ये असाल तेव्हा आमची संपर्क करा. Contact us if you are in trouble. आम्ही देवाच्या वतीने तुमचे उत्तर देऊ. We will answer you on behalf of God. तुमच्यासाठी प्रार्थना करू. We will pray for you. देव तुम्हाला उत्तर देईल. God will answer you. देव तुमचे मनोरथ पूर्ण करेल. God will fulfill all your wishes. दुःखातून कष्टातून देव तुम्हाला बाहेर काढेल. God will get you out of pain and suffering. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव देईल I तुम्हाला. will show you how good Lord is. देव आहे. There is God. देव आहे. There is God. देव आहे. There त्यांनी is मला God. सोशल मीडियावर पाठवलं He sent me on social media की ते सर्वांसाठी प्रार्थना करावी. so that I can pray for everyone. मी ऐकेल. I will listen. घराघरात तो काम करत आहे. He is working in every जे लोक house. उपस्थित आहे, People who are ते present, विश्वासात आहे, who are in ते आमचे faith, संपर्क करत those आहे. who contact us. देव घराघरात काम करत आहे. God works from house to घराघरात house. सुधारणा करत आहे. He is improving every घराघराचे house. प्रश्न सोडवत He आहे. is solving questions of every घराघरातील house. लोकांना तो हिंमत देते. He is giving courage to every विश्वास house. देत आहे. He is giving faith. म्हणून मी देवाचा धन्यवाद करत आहोत. So I thank our या Lord. सलातून केली प्रार्थना तुमच्या घरापर्यंत पोहोचते. Prayers done from this place reaches your house. विश्वास ठेवा Have faith देवावर, in God, देवाच्या वचनावर. in God's word, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री in Sanjay James Thakur ministry. देवाची मिनिस्ट्री आहे. Because this is God's माझी नाही. ministry, not म्हणून mine. देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank our Lord. आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. So today we're going to महत्त्वाची pray. गोष्ट आहे, एक अजून आनंदाची गोष्ट आहे. There is an important thing and happiness. 2 महिन्यापूर्वी Before 2 months, देवाने मला सांगितलं. God told me, मी सोशल मीडियावर काम करायला लागलो. I started working on social media. देवाने मला आज्ञा केली, सोशल मीडियावर जाऊन प्रार्थना करायला सुरुवात कर. God commanded me to go on social media and pray. मी सोशल मीडियावर आलो. I came on social media. संदेश नेहमी संदेश देतो. Every time I preach. आज 4-5 महिने झाले. Today it's been 4 to 5 2 months. महिन्या अगोदर But before 2 काही months, गोष्टी देवाने नवीन आणल्या. God brought some new things. त्यांनी माझ्याशी बातचीत केली. He spoke to me. त्यांनी मला सांगितलं, He told me अनेक लोक येतील. many people will come. अनेक लोकांची काळजी Take घ्यायची. care of many people. अनेक लोक समस्यामध्ये अडचणीत आहे. Many people are in pain and अनेक लोक suffering. तुला भेट देतील. Many people will meet you. अशा लोकांची तू भेट कशी घेईल? Then how will you meet such people? अशा लोकांना तुझ्या घरात बसवल का? Will you keep people at house? घरात त्याची भेट घेईल का? Will you meet them at home? यासाठी काही गोष्टीची व्यवस्था कर. Make arrangement for this. त्यावर त्याने सांगितलं, That time he said, एक ऑफिसची व्यवस्था कर. arrange an office. एक सुंदरसं ऑफिस बांध. Build an office. ते ऑफिस कसं बांधायचं त्यांनी मला दाखवलं. He showed me how to build an office. त्यांनी मला सांगितलं, He told me, ऑफिस बांध. मी सुंदरसं ऑफिस तयार कर. create a beautiful त्या office. ऑफिसमध्ये मी निवास करेन. I will live in that त्या office. ऑफिसमध्ये मी राहील. I will stay in that office. अनेक लोक येतील. Many people will त्या come. ऑफिसमधून मी तुझ्याशी बातचीत करेल. I will talk to you in that office. अनेकांचे प्रश्न सोडव. I will solve questions of many. ही देवाची योजना होती, संकल्प होतं. This was God's plan and resolution सुंदरसं ऑफिस बांधण्यासाठी. to build the beautiful office. अभिषेक रॉजर्स Abhishek Rogers, याला देवाने आज्ञा केली. God commanded him. त्याच्यावर त्यांनी देवाने जबाबदारी सोपवली. God gave him the responsibility. तू सर्व ऑफिसचं कामकाज बघ. You look after the office work. त्याच्यावर जबाबदारी सोपवली. Gave him the responsibility. त्यांनी काही लोकांनी घेऊन त्याचं ऑफिस सर्व कामकाज सुंदर केलं. He took some people and made all the office work beautiful. सुंदरसं ऑफिस तयार झालं. Beautiful office was ready. त्या ऑफिसचं आम्ही आता 13 तारखेला उद्घाटन केलं. We inaugurated that office on the 13th. आणि देवाला प्रार्थना केली. We prayed to God.
देवा तू आम्हाला सांगितलं तसं आम्ही बनवलं. God, you told us and we made the office. आम्ही आमच्या योजनेपेक्षा आमच्या कल्पनेपेक्षा ते सुंदर झालं. It turned out to be more beautiful than our plans and ideas कारण ते देवाने बनवलं. because it is made by God. देवाला आम्ही प्रार्थना केली. We prayed to God. शलोमोनने प्रार्थना केली. Solomon prayed to देवा God. तू जसं सांगितलं तसं आम्ही मी मंदिर बनवलं. God, I built the temple as you said. मग तू या मंदिरात ये, So you come in the temple. या मंदिरात वस्ती कर. You stay in this temple. शलोमोनाची देवाने प्रार्थना ऐकली. God heard Solomon's prayer. देव त्या मंदिरात येऊन राहू लागला. God came and lived तशी in आम्ही that देवाला temple. प्रार्थना केली. That's how we prayed to देवाने ती God. प्रार्थना ऐकली. God heard that पिता prayer. पुत्र पवित्र आत्मा God the Father, Son, and the Holy Spirit. त्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी वस्ती केली. They came and lived in that office. सर्व ऑफिसचा त्यांनी ताबा घेतला. It took control of all the office. संबंधी देवाला विनंती केली We prayed to God about that, आणि देवाने पुढच्या गोष्टीची व्यवस्था केली. and God arranged the next thing. एक सुंदर ऑफिस देवाने तयार केलं. God created a beautiful office. पुढची गोष्टीची त्यांनी व्यवस्था केली. He arranged for the next things. म्हणून मी देवाचा गौरव करत आहो. So I thank our देव God. जे करतो ते नेहमी सुंदर असतं. What God does is always beautiful. ते प्रगतीसाठी असतं. That is for progress. मंडळीच्या कार्याच्या उन्नतीसाठी असतं. That is for the betterment of the fellowship. अनेक नवीन लोकांची काळजी घेण्यासाठी To take care of many new people. यासाठी देवाने व्यवस्था केलेली आहे. God has made arrangements for बाहेर this. ऑफिस आहे. Look, this is the office. ठीक आहे. देवाची स्तुती असो. Praise be to God. देव जे करतं ते उत्तम असतं. What God does is the best. सुंदर असं त्यांनी ऑफिस ऐकलं म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank God for creating a beautiful office. विशेष करून देव त्या ऑफिसमध्ये राहतो म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. We appreciate God as He lives in the office. देवाचे आभार मानतो आहोत. We thank our आज God. आम्ही प्रार्थना करणार आहोत. Today we are going to pray. अनेक लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत. We will pray for many सर्व people. विश्वास उपस्थित राहा. All be present in faith. विश्वासात प्रार्थनेसाठी तयार राहा. Be ready to pray in faith. आज सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. Today we are going to pray for सर्व everyone. गोष्टी मी प्रार्थना करणार आहोत. We will pray for everything. देव ऐकतो. God listens. देव ऐकतो. God listens. तो ऐकतो म्हणजे ऐकतो. He listens means He listens. तर मी बोललो नसतो देवाला, Otherwise I would not have spoken to God. पण देव काम करत आहे. But God is working कारण तो तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. because He loves you and me. आज आमची विशेष करून प्रार्थना आहे. So today is a special prayer. आज जगाची परिस्थिती Today the situation in the world. कोरोनाव्याधीसाठी नेहमी प्रार्थना करत आहे. I am always praying for the corona देव disease. हळूहळू ते कोरोनाव्याधीतून लोकांना मुक्त करल. Gradually God will free people from the corona disease. देशाला मुक्त करल. He will free the country. देशाला मुक्त करल. He will free other countries. कारण देव म्हणला मी आता येत आहे. Because God said, I am coming. तू येत आहे. He is coming. तू येत आहे. He is coming. प्रार्थना स्थळ He will उघडेल. open all the worship places. मी अगोदरच सांगितलेलं आहे. I told you before, देव हळूहळू प्रार्थना स्थळ उघडेल. God will open all the worship सर्व लोक places. एकत्र येतील. All will come together. त्यावेळेस प्रार्थना एकत्र बसून प्रार्थना होईल. At that time we will sit together and pray. हे देवच करेल. Only God can do हे this. देवाने बंद केलं. God closed हे this. देवच उघडेल. Only God can open this. त्याशिवाय होणार It नाही. will not happen without Him. देव येत आहे. God is coming. देवाची प्रतीक्षा करत आहोत. We are waiting for God. देवाचं कौतुक करत We आहोत. appreciate God. हे करोना व्याधीतून लोकांना यातून तो मुक्त करेल He will free people from the corona disease. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our पण God. अजून एक समस्या आमच्या समोर आहे. We have one more situation in front of us. जगाची परिस्थिती, Today the condition in the world, युद्धाची परिस्थिती तयार झालेली आहे. situation of war has been created. चीन देशाने The country of China, वेगळ्या माध्यमातून through different त्याची means, तयारी करत आहे. they are preparing for war. तर देशावर आक्रमण करण्याची तयारी करत They आहे. are preparing to invade the country. तो गुप्तपणे कारवाई करत They आहे. are investigating in secret. लढाईची तयारी करत आहे. They are preparing for battle. यासाठी आम्हाला देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे. For this we need to pray to देव God. भारत देशावर प्रेम करतो. God loves India. भारत देशावर त्याचं खूप प्रेम आहे. He loves India very much.
चीनचं आक्रमण भारत देशावर आहे. China is invading India. अनेक देशावर त्याचं आक्रमण आहे. It has invaded many आज countries. चीन देश, Today, the country of चीनचे China, सर्व अधिकारी all the Chinese officials, देवाच्या स्वाधीन करू, let's hand them over to God. देवाच्या ताब्यात देऊ. Give them into God's possession. होणाऱ्या या सर्व गोष्टी, All these things that will happen, त्यांचे मनोदय, all their wishes, त्यांची योजना, all their त्याला plans, देवच प्रतिबंध करू शकतो. only God can stop हे it. देवच हे थांबू शकतो. Only God can stop आम्ही it. सर्व चायना देश, सर्व अधिकारी त्यांच्या देवाच्या हातात देऊन We will टाकू. hand over the country of China and Chinese officials to कारण God सर्व देशावर देवाची सत्ता आहे. because God rules all over the world. देवाचे निर्णय चालतात. God's judgments आम्ही work. देवाचे धन्यवाद So we करतो. thank our येशूचे God. आम्ही देवाला प्रार्थना करणार. We will pray to God तुम्ही for this. प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. You too remember this in your prayer. देव जगात शांती ठेवेल. God will bring peace to the world. भारत देशामध्ये बी शांती ठेवेल. God will also keep peace in चला India. आपण प्रार्थना करूया. Let us चला आपण pray. सर्व देवाकडे जाऊया. Let us all चला go to आपण देवाला God. विनंती करूया. Let us all request God. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणं बापा. Holy God, you deserve respect and praise our loving God. धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा करून आम्ही तुझ्या चरणी येतो. We thank you, giving respect and praise. We come before you, God. महान आहे, You are great. तू थोर आहे, You are great. तू अद्भुत असं देव आहे. You are a wonderful तुला आवड God. असं काहीच नाही परमेश्वर. There is nothing तुला difficult सर्व for you, काही God. शक्य आहे परमेश्वर. Everything is possible for सर्व you, ठिकाणी God. तू आहे परमेश्वर. You are everywhere, Lord. सर्वव्यापी तू देव आहे You are परमेश्वर. in all situations, सर्व काय Lord. करण्यात तुला संभव आहे परमेश्वर. Everything is possible for you, God. म्हणून मी तुझा धन्यवाद करतो. So we thank you. अशा देवाचे आम्ही उपासक We are आहोत. worshippers of such a God. अशा देवावर आम्ही विश्वास We ठेवतो. believe in such a God. त्याला अवघड असं काहीच नाही. There is nothing difficult for तू Him. जे काय करतो Whatever you do, ते नेहमी उत्तम असतं. it's always best. ते नेहमी कल्याणकारक It's असतं. always for our welfare. ते आमच्या हितासाठी It's असतं. always for our benefit. म्हणून आम्ही देवाचं गुणगान So करतो. we praise our God. देवाने जे आम्हासाठी केलेलं आहे Whatever God has done for us. त्यावेळेला आम्ही तुझा धन्यवाद करत आहोत परमेश्वर. व तुझे आभार मानतो परमेश्वर. So we आज thank तुझ्या you, God. वचनातून आम्ही पाहिलं, Today from your word we saw. तू म्हणतो की पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने देवावर प्रेम कर. You said with all your heart, soul, mind and strength love your God. खरोखर परमेश्वर तू आमच्यावर प्रेम करतो. God, you really love us. तू आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला परमेश्वर. You gave us your only begotten तुला Son, प्रिय Lord. होता, He was dear to you. परमप्रिय होता, He was beloved. तरी पण प्रभू तू आम्हासाठी दिला परमेश्वर. Yet you gave Him for us, Lord. तुला बदस्तमी तू बलिदान केलं परमेश्वर. You sacrificed Him on the cross. तिने आम्हासाठी प्रायश्चित केलं परमेश्वर. He made atonement for us, हे Lord. तुझं प्रेम आहे This परमेश्वर. is your love, Lord. तिने आमची आठवण केली परमेश्वर. You remembered us, Lord. आमचा नाश होऊ नये, We must not perish. आमचं उद्धार हवा, We should be saved. आम्हाला सार्वकालिक जीवन भेटावं, We must meet eternal आमचं life. कल्याण हवं, In it our आम्हाला welfare आशीर्वाद be. भेटावं. May we be हे blessed. तू आमची आठवण केली परमेश्वर. You remembered us, Lord. यासाठी सुसमय तू आपल्या पुत्राला पाठवलं. So you sent your Son. त्यातून तू आमचा मार्ग तयार केला You made our way out of it. व तू आमचा उद्धार केला. And you saved us. आज तू जगात काम करत आहे, Today you working in the world. जगाची काळजी घेत आहे, You are taking care of the जगातील world. लोकांना नाशातून वाचवत आहे. You are saving people from destruction. अनेक लोकांची तू भेट घेते, You meet many people. अनेक लोकांची सोडवणूक करत आहे. You free many people. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. This is your love, तू Lord. पक्षपात करत नाही. You do not discriminate. सर्व लोक तुला सारखे आहे परमेश्वर. All people are same for you, Lord. कोणी असो परमेश्वर, Whoever he तू is, सर्वांसारखं प्रेम करतो. you love everyone equally. तू सर्व सूर्य उगवतो, You make the sun rise over them तू all. सर्व पाऊस पडतो. You rain on everyone. कारण सर्व देश तुझ्यासाठी महत्वाचे आहे परमेश्वर. Because every country is important for you, Lord. जगावर तुझं प्रेम आहे परमेश्वर. You love the सर्व world, जगातील Lord. लोकांवर तुझं प्रेम आहे परमेश्वर. You love people all सर्व over the लोकांची world, तू Lord. आठवण करतो परमेश्वर. You remember everyone, Lord. कोणाचा नाश हो तुझी इच्छा नाही You परमेश्वर. don't want anyone to be सर्वांचा destroyed, उद्धार Lord. हो तुझी इच्छा आहे परमेश्वर. You want everyone to be कारण हे saved, तुझं Lord. प्रेम आहे परमेश्वर. Because this is your त्या love, प्रीतीबद्दल Lord. आम्ही तुझं खरंच गुणगान करतो परमेश्वर. We praise you for that पुन्हा love, एकदा तुझे Lord. आभार मानतो. Once again, we पुन्हा thank एकदा तू you. ऑफिस बनवण्यास आम्हाला सहाय्य मदत केलं परमेश्वर. You helped us to build the office once again, Lord. त्या ऑफिसमध्ये तू उपस्थिती ठेवली त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो You परमेश्वर. live in that office, so we thank you, O सर्व तू Lord. आश्रयित केलं, You blessed everything. तू सफल केलं, You made it a त्यावेळेला success. आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, O तुझं Lord. गुणगान करतो परमेश्वर. We praise you, O Lord. देशात पुन्हा करून आम्ही तुझ्यासाठी येतो परमेश्वर. Lord Jesus, once again we come before you, Lord. भारत देशाला संकट आहे परमेश्वर. Our country, India, is in trouble, चीन Lord. देशासंबंधी आम्ही विनंती करतो परमेश्वर. We pray for the country of China, Lord. देशातल्या अधिकाऱ्यांसंबंधी आम्ही विनंती करत आहोत परमेश्वर. We pray for the Chinese officials, Lord. देश युद्धाची तयारी करते परमेश्वर. That country is preparing for war, Lord. आक्रमण करण्याची तयारी करते परमेश्वर. They are preparing to attack, Lord. नाशिची तयारी करते
परमेश्वर. They are preparing for नुकसानाची destruction. तयारी करताय. They are preparing for a storm, ही Lord. त्यांची योजना आहे, त्यांचा संकल्प आहे परमेश्वर. This is their plan and आम्ही resolution, जाणतो Lord. परमेश्वर, We know, Lord, सर्व जगावर तुझं प्रभुत्व आहे परमेश्वर. you control the whole world, Lord. सर्व जगावर तुझा हात आहे परमेश्वर. Your hand is over the whole world. तुझ्या इच्छेला कोणी प्रतिबंध करू शकत No नाही. one can stop your wishes, Lord. जगात तुझे निर्णय चालतात परमेश्वर. Decisions are made all over the world. म्हणजे चायना देशाचे सर्व निर्णय फेल कर To परमेश्वर. fail all the decisions of China, Lord. त्यांच्या योजना संकल्प युद्ध संबंधी फेल कर You परमेश्वर. fail their plans and resolutions for war. तू प्रतिबंध आण You परमेश्वर. stop it, Lord. हे सर्व तुझ्या ताब्यात ठेव परमेश्वर. You keep all this in आमच्या control, भारत Lord. देशाला सुरक्षित ठेव परमेश्वर. You keep our country, India, safe, आमच्या लोकांना Lord. तू सुरक्षित ठेव परमेश्वर. You keep our people जगातील safe. अनेक देशाला तू सुरक्षित ठेव परमेश्वर. In the world, you keep the other countries safe, कारण Lord. कोणाचा नाश होती तुझी इच्छा नाही परमेश्वर. Because you don't want anyone to be सर्वांचा destroyed. उद्धार हा तुझी इच्छा आहे परमेश्वर. You want everyone to be saved. मग हे चीनचे मनोदय All the wishes of China. याला प्रतिबंध कर, You stop this. हे नष्ट कर, To destroy this. तुझ्या ताब्यात सर्व ठेव. You keep all this in your तुझे निर्णय control. राहू दे, Let परमेश्वर. your decisions be, सर्व Lord. जगात तुझी शांती ठेव परमेश्वर. And keep your peace in all the हे world. करोना व्याधीतून जगाला मुक्त कर To परमेश्वर. free the world from the corona disease, Lord. जगामध्ये विसावा आण. And bring rest in the world, Lord. पुन्हा एकदा आम्ही तुझ्याशी नेतो परमेश्वर. Once again, we आज come before you, उपस्थित Lord. उपस्थित लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. Today, we pray for the people who are present, Lord. मंडळीसाठी प्रार्थना करतो. We pray for our fellowship. नवीन लोकांसाठी प्रार्थना करतो. We pray for new अनेकांचे people. फोन येते परमेश्वर. Many people अनेक call, जण Lord. बंधनात आहे परमेश्वर. Many people are in अनेक bondages, जण आजारात Lord. आहे. Many are sick, Lord. अनेक जण समस्यात मध्ये आहे परमेश्वर. Many are in या problems, सर्व Lord. लोकांना तुझ्या समोर आणतो I परमेश्वर. bring them all before you, Lord. हे सर्व तुझ्या समोर आहे परमेश्वर. All this is in front of you, Lord. विशेष करून परमेश्वर आम्ही अशा लोकांना आणतो परमेश्वर. Especially, we bring such people, Lord. जे सैतानी बंधनात आहे परमेश्वर. Those who are in satanic जे bondages. बंधनात अडकलेले लोक आहे. Those who are stuck in the bondages, त्रासात Lord. आहे परमेश्वर. Those who are in जे trouble. वेदनात आहे परमेश्वर. Those who are in pain. सैतान त्यांची छळवणूक करते का? The Satan persecutes them. प्रवेश या लोकांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. Lord Jesus, you take control of them, Lord. प्रवेशच्या नामात त्या लोकांमध्ये सैतानला धमकावतो मी In the परमेश्वर. name of Lord Jesus, I threaten the Satan in them. प्रवेश के नाम से You गो. go in the name of Lord प्रवेश Jesus. के नाम से छोड़ उसको. You leave them in the name of प्रवेश Lord सर्व लोकांना Jesus. तू मुक्त कर. You free all people, Lord. तुझ्या नामात मुक्त कर. You free them in your name, तुझ्या Lord. नामात मोकळीकता आण परमेश्वर. You bring freedom in your त्यांचा name, विश्वास तू Lord. वाढव परमेश्वर. You increase their faith, Lord. सैतानचे बंधन तोड परमेश्वर. You break all satanic bondages, तुझ्या Lord. नामात मी तोडतो परमेश्वर. I break them in your name, Lord. त्यांना मुक्त कर परमेश्वर. You free them, जे Lord. आजारी आहे परमेश्वर, Those who are sick, त्या Lord. नामात त्यांना बरे कर You परमेश्वर. heal them in your name, Lord. जे कोरोना व्याधीत अडकले लोक आहे Those परमेश्वर, who are suffering from corona त्या कोरोना disease, व्याधीतून Lord. लोकांना मुक्त कर You परमेश्वर. free them from the corona व्यसनात disease, आहे Lord. परमेश्वर. Those who are in जे addiction, व्यसनातून लोकांना बाहेर काढ परमेश्वर. you get them out of addiction, जे Lord. समस्येत अडचणीत लोक आहे Those परमेश्वर, who are in problems and difficulties, प्रवेशच्या नामात त्यांना तू बाहेर काढ you परमेश्वर. get them out in your name, Lord. अनेक जण कष्ट करतात, श्रम करतात परमेश्वर, Many people work hard, Lord, म्हणजे दारिद्र्यात आहे परमेश्वर. but they are in प्रभू poverty, त्यांना Lord. त्यांची प्रगती कर परमेश्वर. Lord, make their progress, त्यांच्या Lord. कामात प्रगती कर परमेश्वर. You make their progress in त्यांच्या work, Lord. पैशामध्ये प्रगती कर परमेश्वर. Make progress in their money, Lord. त्यांना तू आशीष दे परमेश्वर. You bless them, त्यांना Lord. तू अनुभव दे परमेश्वर. You give them experience, तुझा गौरव दे परमेश्वर. and your glory be, अनेक जण Lord. शिक्षण घेते परमेश्वर. Many are learning, Lord. शिक्षणाच्या माध्यमातून तू पुढे नेणार तू दे परमेश्वर. You are God who leads through education. त्यांना शैक्षणिक आशीष दे You परमेश्वर. give them educational blessings, त्यांच्या Lord. मुलांची प्रगती कर परमेश्वर. You make progress for their children, शिक्षणात Lord. त्यांना यशस्वी कर परमेश्वर. You make them successful in आई वडिलांच्या education, Lord. मुलांसंबंधी मनोदय पूर्ण कर परमेश्वर. You fulfill all wishes of parents for their children, Lord. घराघरात तू काम कर परमेश्वर. You work from house to house, घराघरात Lord. प्रश्न समस्या सोडव You परमेश्वर. solve questions of every house, Lord. घराघरात शांती आहे असं तू कर Make परमेश्वर. peace in every house, Lord. तू कार्य कर परमेश्वर. You work, Lord. प्रवेश ज्या लोकांना संतती नाहीये Lord परमेश्वर, Jesus, those who don't have offspring, त्या लोकांची बी आम्ही आठवण करतो परमेश्वर. we remember them, Lord. प्रवेश त्यांच्या कुटुंबात तू संतीद्वारे त्यांचं कुटुंब पूर्ण कर You give परमेश्वर. them child and complete their family, Lord. तू संती त्यांना दे You परमेश्वर. give them offspring, Lord. तू अनुभव दे You परमेश्वर. give them कारण experience, संती तुझ्या आजची देणगी आहे परमेश्वर. because children are gift from God. तू कार्य कर परमेश्वर. You work, तू Lord. कुटुंब पूर्ण करून कुटुंबात आनंद आण परमेश्वर. You complete the family and bring आज या joy to the ठिकाणी असलेल्या family, सर्व Lord. उपस्थित लोकांना तू आश्वस्त कर Bless परमेश्वर. everyone who is present here, Lord. सर्वांना विश्वासात वाढव परमेश्वर. Increase the faith of all, Lord. अविश्वास तुझ्या नामात घालून टाक परमेश्वर. You take away disbelief in your name, Lord. प्रत्येकाला हिंमत दे, धैर्य दे. You give everyone patience and courage. प्रत्येकाच्या प्रयत्नामध्ये यश दे. Give success to everyone's efforts. प्रत्येकामध्ये शांती आण परमेश्वर. Bring peace to तू everyone. आनंद आण परमेश्वर. You bring तू happiness, आशीष आण Lord. परमेश्वर. You bring blessings, Lord. प्रत्येकामध्ये उद्धारासाठी तयारी कर परमेश्वर. Prepare everyone for salvation, Lord. म्हणून प्रत्येकाला ज्ञान So दे, give knowledge to everyone. समज दे, Give understanding. सुबुद्धी दे. Give them wisdom. सर्व तुझ्या गौरवासाठी हो. Be all for your glory. प्रवेशच्या नामात सर्व पूर्ण कर. You fulfill all in the name of Lord तुझ्या Jesus. नामात साक्षीदार तयार कर. Make witnesses in your name, Lord.
तुझंच गौरव, तुझंच गौरव, तुझंच गौरव. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो आम्ही. We ask in the name of Lord Jesus. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी पुन्हा भेटू. Next Wednesday we'll meet. देवाला प्रथम स्थान द्यावं. God should be given first सर्व place. गोष्टी देवाला पुढे ठेवा. Put God first in all things. ह्या समजा पुढे जाऊ. We will move on to this. अजून पाहूया. We will see आमचा more. वेळ समय Our time आम्ही देवासाठी खर्च करतो. we spend for God. त्या वेळेला फार समयाला फार महत्व आहे. That time is very important. वेळ होतो, उशीर होतो. We are late. आम्ही इतर गोष्टी खूप वेळ देतो. We give lot of time to other things. ते व्यर्थ आहे. That is in पण vain. आम्ही देवाकडे बसतो. But we sit before आम्ही God. देवासाठी वेळ देतो. We give time to आम्ही God. देवाचं शिक्षण ऐकतो. We hear God's त्यात teachings. आमचा फायदा आहे. That will benefit us. आम्ही सर्व आश्रयित होतो. We all are blessed. आम्ही सर्व गोष्टी आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. We get knowledge of all आम्ही things. पुढे जातो. We move forward. म्हणजे आमच्या वेळेला सर्व गोष्टी देव काम करतो. God works in our time. सर्व गोष्टी वेळेवर होतात. All things happen on देव time. आमची आठवण करतो. God remembers us कारण आम्ही देवासाठी वेळ देतो. because we give time to God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड.